ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला तर भाजपनं राज्यातून नामोनिशन करू प्रयत्न टाकू असं उद्धव ठाकरेंनी काल भाषणामध्ये म्हटलं. अंगावर येताना ॲम्ब्युलन्स घेऊन जाताना आलो असं उद्धव ठाकरे त्यांनी इशारा केला. चांगलं आहे ना, प्रयत्न करा म्हणा तुम्ही भाजपला आडवं करण्याचा. आपण बघितलं सर्व देशभर जनता आमच्या सोबत आहे, मतदार आमच्या सोबत आहे. मोदींना एकतर्फी कौल पूर्ण देशामध्ये मिळालेला आहे. राज्यामध्ये तर ऐतिहासिक असा विजय हा भाजपला मित्रपक्षांना या ठिकाणी मिळालेला आहे, महायुतीला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि असं असताना जर त्यांना असा फाजील आत्मविश्वास असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मराठी माणसं एकत्र येऊ नये म्हणून मालकाचे लोक इकडे तिकडे करत आहे, हॉटेलला भेटायला जातात. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हे वक्तव्य केलं. मालकांचं नोकर म्हटलंय फडणवीसांना उद्धव ठाकरे. कोणत्या मालकांचे लोक मला काही लागत नाही, चांगलं लागत नाही. मराठी भाषा और हिंदी भाषा का विवाद चल रहा है. दिल्लीचे जे मालक आहेत, दिल्लीचे त्यांचे मोदींना नोकर हे अजूनमधून भेटी घेत आहेत. राज ठाकरेसोबतची भेट झाली त्याच्यावर उद्धव ठाकरे. आता उद्धवजीबद्दल काय बोलावं मला हे कळत नाही. दिल्लीतले मालक यांचे नोकर, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. तुमचं मी सांगितलं की तुमचं म्हणजे मी म्हटलं तर त्यांना वाईट वाटेल. आमचा समुद्र आहे, आमचा समुद्र आहे. आमचा पक्ष खूप मोठा आहे, जगातला सगळ्यात मोठं जास्त सदस्य असलेला आमचा पक्ष आहे. आपण कुठे आहात, आपले आमदार किती आहेत हे जर आपण एकदा बघा आणि मग आमच्याशी बोला ना. आमचे निश्चित आमचं नेतृत्व, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, आमचे नेते आहेत ते दिल्लीमध्ये असतात. तुमचं काय, म्हणून मला वाटतं काही तोडातील ते बोलावं. त्यांच्या मालकांनी सांगितलं, त्यांच्या चालकांनी सांगितलं. मला वाटतं तुम्हीसुद्धा तिकडे जात होता नाही की काळी. जेलच्या गेटवर भाजपने स्टॉल टाकला आहे, आता दाऊदलाच घ्यायचं बाकी असंही ते म्हटले उद्धव ठाकरे. त्यांना काही म्हणू द्या, आता निवडणुका समोर आहेत. आपण आपलं काय कर्तृत्व ते सांगा. 2.5 वर्षामध्ये आपण काय केलं आपण ते सांगा राज्यामध्ये मुख्यमंत्री असताना, आणि मग बोला ना. आणि मग बघा तुम्हाला काय रिझल्ट मिळतो ना राज्यामध्ये. पण काहीतरी राजपळ बोलत बसायचं, काही तोंडातील ते बोलायचं. म्हणजे तुमच्याकडे होता तर तो एकदम गोड वाटायचा, आणि तर आमच्याकडे आला तर दाऊद दिसतोय तुम्हाला. बडगू जर तुमच्याकडे होतं तर तुम्हाला असं झालं होतं की आमच्याकडे केवढं मोठं नेतृत्व आहे, गेले की त्यांच्याचकडे त्यांनाच मांडीवर घेऊन बसायचे. आणि आता त्यांनी निश्चयमूड केलं तुला की आता किती सगळ्यात नालायक बडगुजरात आहे हे सांगण्याचा प्रयत्न ते करतायत. आणि म्हणून मला वाटतं की आता येणाऱ्या काळामध्ये अजून बघा, त्यांच्या अशा वागण्यामुळे, त्यांच्या अशा बोलण्यामुळे आता त्यांच्याजवळ कोणी राहायला तयार नाही. 1-8-10 दिवसामध्ये अजून बघा, 15 दिवसामध्ये त्यांचं कुठे राज्यामध्ये काय काय सूप वाचतं ते. राज ठाकरे जोपर्यंत महाराष्ट्रात आहे, राजकारणात आहे, तोपर्यंत ठाकरेंचा ब्रँड कोणीही संपू शकत नाही. प्रत्यक्ष विश्वकर्मा आले, ब्रह्मदेव आले तरी तो संपू शकत नाही असं प्रकाश महाजनांनी म्हटलंय. चांगलं आहे ना, शुभेच्छा आमच्या.